Okay, hello and welcome back to everyone. Good afternoon. Just confirm the audibility and visibility. Okay. So कालच्या लेक्चर मध्ये आपण तिकडे वैदिक पिरियड जो होता तो काहीतरी तिकडे कंप्लीट केला होता आणि पुढे संगम एज जो होता तो काहीतरी तिकडे आपल्याला डिस्कस करायचा राहिलेला होता. सो इन दिस लेक्चर वी विल गोइंग टू डिस्कस रिगार्डिंग टू द संगम एज. ओके. याच्या संदर्भात थोडंसं काहीतरी आपण इकडे डिस्कस करणार आहोत. राईट. आपण जसं तिकडे बघितलं वैदिक पिरियड होता त्याच्यानंतर काहीतरी लेटर वैदिक पिरियड आहे आणि सोबतच काहीतरी तिकडं महाजनपद आहेत आणि त्याच्या अगोदर काहीतरी की जनपद आहेत. आता याच पिरियडमध्ये पॅरलमध्ये काहीतरी की साऊथ इंडियामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं किंवा साऊथ इंडियनला काहीतरी की बेसिकली काय कंडिशन होते हे थोडंसं काहीतरी आपल्या इथं डिस्कस करावं लागतं. सो याच्याच रिगार्डिंग काहीतरी आपल्याला इथे संगम एज किंवा काहीतरी की संगम पिरियड इथं आपल्याला पाहायला मिळतो जो आपण इथे आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. राईट. सो फर्स्ट ऑफ ऑल Sangam literature. So it is the main source history of ancient South India, which is also called as the Tamilka. Okay. संगम एज किंवा काहीतरी की संगम पिरियड मधली बेसिकली काहीतरी की हिस्ट्री आहे किंवा साऊथची जी काहीतरी की हिस्ट्री आहे ती आपल्याला या संगम लिटरेचरमध्ये काहीतरी की पाहायला मिळते. कालच्याच लेक्चरमध्ये थोडंसं काहीतरी मी तुम्हाला सांगितलं होतं जे तीन इम्पॉर्टंट काहीतरी इकडं हे आहेत डायनेस्टीज आहेत किंवा काहीतरी की आपण म्हणतो त्याला रूलर्स आहेत. चोलास, चेरास आणि काहीतरी की पांड्यास यांनी बेसिकली काहीतरी जे पोएट्स आहेत त्यांच्या ज्या असेंब्ली तिकडे अरेंज केल्या होत्या आणि या असेंब्लीमध्येच काय केलं गेलेलं आहे बेसिकली हिस्ट्री जी आहे ती तिथे काय केली गेलेली आहे तिकडं रिकन्स्ट्रक्ट किंवा काहीतरी की नोट डाऊन केली गेलेली आहे. हीच आपल्याला बेसिकली काहीतरी काय संगम एज म्हणून काहीतरी इथं पाहायला मिळते. ओके. सो याच्यामध्ये पॉलिटी असेल, इकॉनॉमी असेल, देन जिओग्राफी, ओके, सोसायटी अँड रिलीजन या सगळ्याच्या संदर्भात काहीतरी काही इन्फॉर्मेशन जे आहे ती या संगम लिटरेचरमध्ये काहीतरी दिली गेलेली आहे. याला थोडक्यात काय म्हणलं जातं संगम लिटरेचर किंवा काहीतरी काय संगम एज. ओके. ड्युरेशन किंवा काहीतरी की आपण त्याचा एज जर बघितला तर इथं आपल्याला पाहायला मिळतं ड्युरिंग द 3rd century BC टू 3rd century CE and was composed poetic format around theme of the love and war. ओके. अराउंड थीम ऑफ लव्ह अँड वॉर. ते त्याचे कंपायलेशन केले गेलेलं आहे ते साधारणतः काहीतरी की 3rd century BC टू 3rd century CE त्या दोन काय म्हणून आपण त्याला बेसिक काहीतरी की जे पिरियड्स आहेत त्याच्यामधला काहीतरी की कनेक्टिंग पॉईंट आणि सोबतच काहीतरी की दोन्ही साईडची जी किंवा दोन्ही ठिकाणाची जी इन्फॉर्मेशन आहे ना तिथं कंपाईल केली गेलेली आहे. आणि अगेन व्हेरी इम्पॉर्टंट इज दी ज्या थीम होत्या त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी काहीतरी लव आणि काहीतरी की वॉर या पाहायला मिळतात. त्याच्यावरती प्रश्न जो आहे तो ऑलरेडी विचारला गेलेला आहे. ठीक आहे. पुढे द संगम वॉज कॉलेज ऑफ कॉलेज और असेंब्लीज ऑफ तमिळ पोएट्स. तो सुरुवातीला जसं मी तुम्हाला सांगितलं चोलाज, चेराज आणि पांड्याज आहेत त्यांनी काय केलं होतं तिकडं कॉन्फरन्स किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू असेंब्ली जे होते त्या काहीतरी तिकडं ऑर्गनाईज केल्या होत्या. तो संगम म्हणजे काहीतरी की बेसिकली तिकडं जे पोएट्स होते त्यांनी काहीतरी की एकत्र येऊन लिटरेचर किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू साहित्य होतं जे लिहिलं गेलेलं आहे अंडर रॉयल पेट्रोनेज. ओके. देन इट इज बिलीव्ड दॅट द थ्री संगम लास्टेड for 9,990 years and were attained by 8,598 poets and had 197 kings as patron. ओके. तो नंबर्स काहीतरी की आपण इकडे बघू शकतो पोएटचे सोबतच काहीतरी की जे पॅट्रॉन केले गेलेले किंग होते त्यांचे आणि सोबतच काहीतरी तिकडे बेसिकली इयर्स आहे. ओके. अगेन इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे किंवा काहीतरी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर इथं बघितलं तो फर्स्ट संगम, सेकंड संगम आणि थर्ड संगम कुठे झाल्या होत्या आणि एक्झॅक्टली काहीतरी की त्या काय होत्या याच्यावरती पण प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे. फर्स्ट संगमच्या संदर्भात जर बघितलं तो इट इज ओल्ड मदुराई. ओके. देन सेकंड जर बघितलं तर इथं काहीतरी त्याचं कपातपुरम इथं आपल्याला पाहायला मिळतं आणि थर्ड संगम होती बेसिकली न्यू मदुराई. ओके. न्यू मदुराई. ओल्ड मदुराई, कपातपुरम आणि काहीतरी की न्यू मदुराई अशा बेसिकली काहीतरी की तीन असेंब्ली ज्या होत्या त्या काहीतरी आपल्या इथं पाहायला मिळतात ज्या ठिकाणी लिटरेचर जे होतं ते काहीतरी तिकडं कंपोज केलं गेलेलं आहे. ठीक आहे. अगेन इन कंटेक्स ऑफ द लिटरेचर किंवा लिटरेचरचं काहीतरी की आपण तिकडे बेसिकली कॅरेक्टरिस्टिक जर बघितला तर इथं आपल्याला पाहायला मिळतो जसं आपण इथं बघितलं थीम काहीतरी की लव्ह आणि वॉर होत्या त्याच्यासोबतच इथं आपल्याला पाहायला मिळतं इट वॉज अ ब्रॉडली डिवायडेड इंटू टू ग्रुप्स. फर्स्ट वन इज द नॅरेटिव्ह अँड सेकंड वन इज द डिडॅटिक. ओके. सो हा पण एक इम्पॉर्टंट असा
कॅरेक्टरिस्टिक आपल्याला काहीतरी की संगम एजचा किंवा संगम लिटरेचरचा इथं पाहायला मिळतो. एंटर संगम लिटरेचर जे आहे ते काहीतरी इकडे 2 कॅटेगरीमध्ये काय केलेलं आहे, डिवाइड केलेलं आहे. एक आहे ते नॅरेटिव्ह आणि दुसरं म्हणजे काहीतरी की डिडॅक्टिक. सो नॅरेटिव्ह टेक्स्ट कॉल्ड ॲज द मेलंकंको किंवा काहीतरी मग त्याला तिथं म्हटलं जातं 18 मेजर वर्क्स विच कन्सिस्टिंग ऑफ द इटिटोगाई. ओके, इटिटोगाई म्हणजे बेसिकली काहीतरी की हे 18 काहीतरी की मेजर वर्क होते 18. ओके, कलेक्शन ऑफ 8 लॉंग पोएम्स ॲज वेल ॲज द पाटू पाटू कलेक्शन ऑफ 10 स्मॉल पोएम्स. लॉंग आणि काहीतरी की स्मॉल अशा ज्या पोएम्स आहेत ना ते आपल्याला काहीतरी इकडं याच्यामध्ये काहीतरी की पाहायला मिळतात. ठीक आहे. देन narrative texts are considered as the heroic poetry in which heroes and wars are glorified. आता इथे याच्यामध्ये नॅरेटिव्ह टेक्स्टमध्ये काय केलं गेलेलं आहे, बेसिकली इथले जे काहीतरी सगळे जे किंग्स आहेत आणि त्यांच्या काहीतरी जे ॲक्टिव्हिटीज आहेत ना, वॉर्स असतील त्यांच्या आणि किंवा काहीतरी की त्यांचे तिथले काहीतरी की त्यांनी ज्यांना काहीतरी तिकडे विन केलं होतं किंवा काहीतरी की त्यांच्यावर तिकडे विजय मिळवला होता याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन जे आहे ती ॲज अ हिरोईक फॉर्ममध्ये काहीतरी तिकडे मेन्शन केलेली आहे. ओके, एक्झायलेशन किंवा काहीतरी की आपण त्याला ग्लोरिफिकेशन म्हणतो त्या टाईपचे. ठीक आहे. देन दे ऑल्सो गिव्ह आयडिया रिगार्डिंग टू द स्टेट फॉर्मेशन ऑफ साऊथ इंडिया. तर सुरुवातीलाच मी जसं तुम्हाला सांगितलं होतं, इकॉनॉमी असेल, पॉलिटी असेल, सोशल असेल आणि काहीतरी तिकडं रिलीजन असेल, याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला इथे दिली गेलेली आहे. सो इथंच आपल्याला पाहायला मिळतं स्टेट फॉर्मेशन इन साऊथ इंडिया याच्या संदर्भातली पण इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळते नॅरेटिव्ह टेक्स्टमध्ये. ओके, अलॉंग विथ द जेनॉलॉजी म्हणजे जे किंग्स असतील त्यांचे काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणून एक वंश असेल, वंशवळ असेल, त्यांची ॲक्टिव्हिटी आणि सोबतच काहीतरी की स्टेट फॉर्मेशन. ठीक आहे, हे झालं नॅरेटिव्ह वर्कचं. डिडॅक्टिक टेक्स्टमध्ये काय आर कॉल्ड ॲज द कलिंकनको. ओके, कलिंकनको किंवा 18 मायनर वर्क्स कन्सिस्टिंग ऑफ द तिरुकुराल अँड द नलादियार. आता याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारला गेलेला आहे. ओके, डिडॅक्टिक टेक्स्टमध्ये काहीतरी की बेसिकली 18 काहीतरी की तिकडे मायनर वर्क्स आहेत, त्याच्यामध्ये तिरुकुराल आणि काहीतरी की नलदियार हे ते इम्पॉर्टंट असे आपल्याला पाहायला मिळतात. सिंपल असा प्रश्न होता की तिरुकुराल आणि काहीतरी की नलदियार हे बेसिकली काय आहेत, नॅरेटिव्ह आहेत की डिडॅक्टिक आहेत. सो इट इज द डिडॅक्टिक टेक्स्ट. ठीक आहे. दिस टेक्स्ट प्रिस्क्राइब द कोड ऑफ कंडक्ट फॉर द किंग्स अँड द सोसायटी and they also mention about the social groups, occupations and so on. Okay, डिडॅक्टिक टेक्स्टमध्ये काहीतरी की आपण त्याला म्हणू बेसिक इन्फॉर्मेशन काय आहे, तर किंग आहेत, किंग आणि त्यासोबतच काहीतरी की जे सोसायटी आहे त्यांचे काहीतरी की सोशल जे कोड आहेत, कंडक्ट कोड आपण त्याला म्हणतो किंवा काहीतरी की बिहेवियरल कोड, हे त्याच्यामध्ये काहीतरी की मेन्शन केले गेलेले होते. आणि सोबतच काहीतरी की सोशल ग्रुप्स असतील आणि काहीतरी की ऑक्युपेशन्स असतील याच्या संदर्भात पण काहीतरी की इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला दिली गेलेली आहे. आता पुढे जाऊन आपण ज्यावेळेला चोलाच्या याच्यामध्ये पिरियडमध्ये डिस्कस करू त्यावेळेला तिथं आपल्याला पाहायला मिळतात की डिफरंट काहीतरी जे ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा आपण त्याला म्हणून स्टेट क्राफ्ट आहेत ना, त्याच्यावरती टॅक्सेशनच्या संदर्भातली काहीतरी जी इन्फॉर्मेशन आहे ना ते आपल्या इथं काहीतरी की लिटरेचरमध्ये किंवा काहीतरी आपण म्हणू डिडॅक्टिक टेक्स्टमध्ये काहीतरी दिली गेलेली आहे आणि त्याच्यावरती काहीतरी आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. ओके, नेक्स्ट द सेकंड अँड 13 रॉक एडिक्ट ऑफ द अशोका. नेम 4 neighborly kingdoms of the South India, and these were Cholas, Cheras, which is also called as the Keralputra of Malabar, and Pandyas, as well as the Satyaputras. आता ज्यावेळेला आपण काहीतरी की पुढे जाऊन सॉरी पाठीमागच्या काहीतरी की लेक्चरमध्ये आपण तिकडं थोडंसं इकडं याच्या संदर्भात मौर्यांच्या संदर्भात काहीतरी की डिस्कस केलेलं होतं. सो तिथं आपण काहीतरी की बघितलं होतं की याचे अशोकाचे काहीतरी की जे पिलर आणि काहीतरी की रॉक एडिक्ट्स आहेत त्याच्यामधलं काहीतरी की सेकंड आणि 13 जो रॉक एडिक्ट्स आहे ना जो साधारणतः आपल्याला काहीतरी की मस्की या ठिकाणी काहीतरी की पाहायला मिळतो. आजचं काहीतरी की कर्नाटकमधला असणारा तो प्लेस आहे. याच्यावरती प्रश्न देखील आपल्याला विचारला गेलेला आहे. त्या ठिकाणी इथे साऊथ इंडियाचे काहीतरी की बेसिकली हे जे इम्पॉर्टंट असणारे काहीतरी की आपण त्याला म्हणून नेबर किंगडम्स आहेत ना ते मेन्शन केले गेलेले आहेत. सो अगेन अपार्ट फ्रॉम द संगम लिटरेचर आपल्याला सोबतच काहीतरी इकडं एक इव्हिडन्स जो आहे साऊथ इंडियाचा तो काहीतरी इकडं अशोकाच्या काहीतरी रॉक एडिक्टमधून आपल्याला पाहायला मिळतो. ठीक आहे. त्याच्यासोबतच हातिगुफा इन्स्क्रिप्शन ऑफ खारवाल किंग किंवा काहीतरी की कलिंगाज ऑल्सो मेन्शन द तमिळ किंगडम. आता बेसिकली काहीतरी की ओडिसामध्ये ज्या हातिगुफा आहेत किंवा काहीतरी की खारवाल जो किंग होता याच्याद्वारे काहीतरी की तिकडे केव इन्स्क्रिप्शन आहे ते काहीतरी तिकडं
कुठेतरी इनक्रिविंग केलं गेलं होतं. आणि याच्यामध्ये पण काहीतरी की इथे साऊथचे काहीतरी जे किंगडम्स आहेत ना यांच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला जे दिलेली आहे. तो संगम लिटरेचर सोबतच काहीतरी की अशोकाचे टेक्स्ट झाले आणि काहीतरी की हातीगुफा इन्स्क्रिप्शन झाला. हे देखील काहीतरी तिकडं साऊथची आपल्याला इन्फॉर्मेशन किंवा हिस्ट्री जी आहे ती बेसिकली काहीतरी की प्रोव्हाइड करतात. ओके. आता जसं मी तुम्हाला लास्ट टाइमला सांगितलं होतं सुरुवातीलाच क्वेश्चन काहीतरी की आपल्याला त्याला तिथे एंटर काहीतरी की जो डेटा आहे त्याच्यावरून ऑब्झर्वेशन करून काहीतरी की तिकडे काढले जातात. तो ऑब्झर्वेटिव्ह अनालिसिस त्याला म्हणतात. तो हा जो क्वेश्चन आहे तो त्याच त्या पद्धतीचा आपल्याला पाहायला मिळतो. साऊथ इंडियाची जी इन्फॉर्मेशन आहे किंवा हिस्ट्री आहे ती आपल्याला संगमेश अशोकन टेक्स्ट आणि काहीतरी की हातीगुफा इन्स्क्रिप्ट मधून पाहायला मिळते. आता प्रश्न ऑलरेडी विचारलेला आहे, तो कीप इन दॅट माइंड. ओके. पुढे अदर संगम लिटरेचर. आता हे तर काहीतरी की 3 इम्पॉर्टंट असेंबली होत्या आणि इथले काहीतरी की टेक्स्ट होते, तिथून आपल्याला इन्फॉर्मेशन पाहायला मिळते. याच्या व्यतिरिक्त इथे सिलापदिक्रम असेल, मणिमेकलाई असेल, टोलाक्कपियम असेल आणि तिरुकुरल असेल. हे 4 इम्पॉर्टंट टेक्स्ट देखील आपल्याला इथं पाहायला मिळतात किंवा लिटरेचर जे आहे ते पाहायला मिळतात. आणि क्वेश्चन जो आहे तो याच्यावरती अगेन काहीतरी की विचारलेला आहे. एक एक करून थोडंसं काहीतरी की ते पाहूया. सो फर्स्ट ऑफ ऑल इथं आपल्याला सिलापतिक्रम काहीतरी की पाहायला मिळतो, विच इज रोड डाऊन इलांगो इदिगल किंवा आदिगल असं पण काहीतरी की म्हटलं जातं. इलांगो आदिगल नावाचं जे काहीतरी की आपण त्याला म्हणून तिकडं रायटर होते यांच्याद्वारे सिलापतिक्रम जी होती ती रोड डाऊन काहीतरी की केली गेली होती. आणि अगेन इट इज अ लव्ह अफेअर ऑफ द कोवलन अँड कनग्गी अँड द माधवी अँड इट इज अ लेटर कनगी कल्ट डेव्हलप इन साऊथ इंडिया. थोडंसं जर डिस्कस करायचं झालं तर कोवलन आहे एक इम्पॉर्टंटच असणारा काहीतरी की ट्रेडर्स होता आणि त्याची काहीतरी की बेसिकली वाईफ आहे ती काहीतरी की तर माधवी होते. हावेवर ही वॉज अ फॉल इन लव्ह विथ द कनग्गे. ओके. आणि हे लव्ह अफेअर काहीतरी की परत पुढे खूपच असं फेमस झालं गेलं होतं आणि नंतर काहीतरी की तिकडून ते साऊथला म्हणजे दुसरीकडे काहीतरी की शिफ्ट होत आहेत. पुढे जाऊन काहीतरी की कोवलन त्याची डेथ होणार आहे आणि माधवी जे आहे ते काहीतरी की त्याला तिकडं सॉरी कनगी जे आहे ते काहीतरी की त्याला शोधत तिकडे काहीतरी की येणार आहे. ओके. असंच थोडीशी काहीतरी की स्टोरी जे आहे लव्ह अफेअरची ती काहीतरी याच्यामध्ये मेन्शन केली गेलेली आहे. आणि अगेन थोडंसं काहीतरी की आपण त्याला म्हणू युटोपियन थिंकिंग देखील त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सिलापतिक्रम इलांगो इदिगल आणि एक्झॅक्टली काय त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिली गेलेली आहे याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात, त्यामुळे माहिती असणं थोडंसं काहीतरी गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मनी मेकलाई. ओके. सो इट इज रिटन बाय द सित्तिला सित्तनार. ओके. रिटन बाय द सित्तिला सित्तनार विच इज अ कंटिन्यू स्टोरी ऑफ द सिलापतिक्रम. आता पुढे इथे काय म्हणू आपण त्याला कनगी आणि काहीतरी की कोवलनची जे काहीतरी की मुलगी असणार आहे हिच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला इथं मनी मेकलाईमध्ये काहीतरी की पाहायला मिळते. ओके. इथं काहीतरी की सित्तला सत्यनारद्वारे काहीतरी की रोट डाऊन केली गेलेली होते. आणि असं म्हटलं जातं की सिलापतिक्रमचं काहीतरी की नेक्स्ट जनरेशन होतं विच इज अ मनी मेकलाई इज द डॉटर ऑफ द माधवी अँड अ कोवलन. ओके. त्यांचीच काहीतरी की डॉक्टर आहे आणि त्या संदर्भातली इन्फॉर्मेशन आहे तिथं दिली गेलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तोलाक्कपियम. इट इज रिटन बाय द तोलाक्कपियार. ओके. तोलाक्कपियार नावाचा बेसिकली काहीतरी की जो रायटर आहे याच्याद्वारे तोलाक्कपियम जो होतं ते काहीतरी की रोट डाऊन केलं गेलेलं आहे. राईट. इथे किंवा याच्या संदर्भात जर आपण बघायचं झालं तो सिंगल वर्डमध्ये काहीतरी आपण एक लक्षात ठेवू शकतो. इट इज अ वर्क ऑन द तमिळ ग्रामर ॲज वेल एज द पोएट. ओके. पोएटिक्स. तमिळ ग्रामर जे असेल किंवा काहीतरी की तमिळ पोएटिक्स असेल याच्या संदर्भातली काहीतरी की इन्फॉर्मेशन जे आहे ती तोलाक्कपियम म्हणजे काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर आहे ती म्हणजे काहीतरी की तिरुकुराल विच इज अ डील विथ द फिलॉसॉफी अँड वाईज मॅक्झिमस विच वॉज रिटन बाय द तिरुवल्लोर. ओके. तिरुवल्लोर. फिलॉसॉफिकल आणि त्यासोबतच काहीतरी की वाईज मॅक्झिमस असे असणारे काहीतरी की इन्फॉर्मेशन आहे ना ते तिरुकुरालमध्ये तिरुवेल्लोरद्वारे काहीतरी की दिली गेलेली आहे. ठीक आहे. या चारही टेक्स्टवरती प्रश्न जो आहे तो काहीतरी की विचारला गेलेला आहे. अगेन तेच कोणी काहीतरी की रोट डाऊन केलं गेलेलं आहे आणि त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला काहीतरी की कोणत्या पद्धतीची किंवा कोणती दिलेली आहे याच्या संदर्भात. ठीक आहे. तो हे झालं लिटरेचरच्या काहीतरी की संदर्भातली थोडीशी इन्फॉर्मेशन आपल्याला संगम. नाउ लेट्स एंटर इनटू द exact information regarding to the Chola, Cheras, Pandyas in context of polity, economy, society and religion. ठीक आहे. हे 3 इम्पॉर्टंट काहीतरी की जे किंगडम आहेत चोलाज असेल, चेराज असेल आणि पांड्याज असतील यांच्या संदर्भातली काहीतरी की बेसिकली इन्फॉर्मेशन जे आहे ते थोडीशी आपल्याला इथे बघायची आहे. अगेन जसं सुरुवातीलाच मी तुम्हाला इथे सांगितलं होतं प्रश्न जे आहेत ते आपल्याला इथं
इकॉनॉमीच्या संदर्भात आणि काहीतरी की बेसिकली स्टेटचे काहीतरी की तिकडे आपण म्हणू जे युनिट्स आहेत त्याच्यावरती डेफिनेटली काहीतरी की विचारले जातात आणि त्याच्याही सोबतच काहीतरी की आपण तिथे म्हणू आर्ट आणि काहीतरी की आर्किटेक्चर त्याच्यामध्ये काहीतरी की चोलास जे ब्रांच आर्ट अँड आर्किटेक्चर आहे ते काहीतरी थोडंसं इकडे इम्पॉर्टंट बनतं सो याच्यावरती थोडंसं काहीतरी की फोकस एक्झाम ओरिएंटेड केला तर थोडंसं आपल्याला ते बेनिफिट पडेल किंवा काहीतरी की बेनिफिशियल राहील कुठेतरी ठीक आहे सो वन बाय वन करून काहीतरी की थोडंसं ते डिस्कस करूया आपण फर्स्ट ऑफ ऑल चोलाच्या संदर्भात ओके चोलास तो कॅपिटल इथं काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं कावेरी पट्टणम ओके कावेरी पट्टणम विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज द पुआर PUHAR याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो ऑलरेडी विचारला गेलेला आहे आता हे पुहार काय होतं कावेरी पट्टणम किंवा काहीतरी की त्यावेळेचं कावेरी पट्टणम होतं नंतर त्याला पुहार पण काहीतरी की म्हटलं गेलं होतं राजधानी होती बेसिकली काहीतरी की चोलाची आणि अगेन ट्रेडिंग किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू तिकडं व्यापाराच्या दृष्टीने काहीतरी की महत्त्वपूर्ण असणारे ठिकाण होतं जे ॲज अ काहीतरी की आपण त्याला म्हणू पोर्ट सिटी म्हणून काहीतरी की ओळखलं जातं तो असा सिंपल असा प्रश्न विचारला गेला होता की पुहार हे बेसिकली काय आहे सो इट इज अ पोर्ट सिटी ठीक आहे बंदर होतं किंवा काहीतरी की टॉक होतं असं आपण त्याला म्हणू शकतो आणि अगेन इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की तिकडं चोलाची काहीतरी की ती राजधानी होती ॲज वेल ॲज उरियार ओके उरियार विच वॉज अ फेमस फॉर द कॉटन ट्रेड याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे जसं पुहारवरती विचारला गेला होता तसंच काहीतरी की उरियारवरती पण विचारला गेलेला आहे कॉटनसाठी ओके कॉटनसाठी काहीतरी की बेसिकली फेमस असणारी सिटी होती ठीक आहे देन टेरिटरीच्या संदर्भात जर आपण इथं थोडंसं डिस्कस केलं तर नॉर्थ ईस्टला ओके नॉर्थ ईस्टला काहीतरी की आपल्या इथं पाहायला मिळतं पांड्याज होते त्यांच्या आणि इन बिटवीन द पेन्नार आणि काहीतरी की वेलार लिव्हर्समध्ये काहीतरी की चोला जे होते ते काहीतरी की बसलेले होते ठीक आहे नॅशनल सॉरी त्यांचं बेसिकली काहीतरी की आपण त्याला म्हणू स्टेट एम्बलम जर बघितला तर तो आपल्याला इथं टायगर म्हणून काहीतरी की पाहायला मिळतो आता हे तिन्ही बेसिकली काहीतरी ज्या स्टेट्स आहेत आणि त्यांचे काहीतरी काही एम्बलम जे आहेत ना याच्यावरती पण प्रश्न विचारला गेलेला आहे त्यामुळं लक्षात राहू द्या तर त्या चोलाच्या संदर्भात जर आपण डिस्कस केला तर त्यांचा एम्बलम आपल्याला टायगर इथे काहीतरी की पाहायला मिळतो ठीक आहे त्याच्यानंतर कावेरीपट्टणम उरियार ॲज वेल ॲज द अरिकमेदो नाव इट इज कॉल्ड ॲज द पुडुचेरी become famous okay famous center of the trade as well as the industry under the cholas सो वरतीच काहीतरी मी तुम्हाला सांगितलं होतं कावेरीपट्टणम आणि उरियार आपण वरती डिस्कस केलेलं होतं कावेरीपट्टणम त्यालाच काहीतरी त्याचा पुहार म्हणून ओळखला होता पोर्ट सिटी होती सोबतच काहीतरी घ्यायचं अरिकमेदो जे आजची काहीतरी की आपण पॉंडिचेरी बघतो किंवा म्हणतो तेच बेसिकली काहीतरी घ्यायचं छोलाच्या पिरियडमध्ये ॲज अ अरिकमेदो म्हणून काहीतरी की ओळखलं जायचं राईट आणि हा इम्पॉर्टंट अशा असणाऱ्या काहीतरी की ट्रेडिंग सिटी सोबतच काहीतरी की इंडस्ट्रियल काहीतरी की एरियाज होते ठीक आहे देन एलारा वॉज द अर्लिएस्ट नोन किंग ओके अँड ही कंकोड द श्रीलंका अँड रूल ओव्हर द 50 years आता इथं अगेन काहीतरी की एक्झॅजरेटेड केली गेलेली इन्फॉर्मेशन आहे ती बरीच आपल्याला पाहायला मिळते हावेवर इथे एलारा जो होता किंवा काहीतरी की अजून पुढे जाऊन आपल्याला अदर काहीतरी की जे हे किंग्स पाहायला मिळतात ना त्याच्या संदर्भातली इन्फॉर्मेशन थोडीशी इथं ट्रू असे काहीतरी की पाहायला मिळते सो यांनी काहीतरी की श्रीलंका जो होता तो काहीतरी की कॉन्कर्ड केलेलं असं आपल्याला काहीतरी की सांगितलं गेलेलं आहे देन कारिकाल कारिकाल वॉज द ग्रेटेस्ट किंग अँड ही फाउंडेड पुहार अँड कन्स्ट्रक्टेड डॅम अक्रॉस द कावेरी रिव्हर ओके कन्स्ट्रक्टेड डॅम अक्रॉस द कावेरी रिव्हर आता ही जी इन्फॉर्मेशन आहे ती NCERT मध्ये मेन्शन केलेली आहे आणि आय थिंक आपण ज्यावेळेला मी सुरुवातीलाच काहीतरी की लेक्चर स्टार्ट केलं होतं ना पहिलं इंट्रोडक्शनच्या लेक्चरमध्येच मी तुम्हाला सांगितलं होतं जी NCERT मध्ये इन्फॉर्मेशन असेल ना त्याच्यावरती काहीतरी की ॲज इट इज किंवा आहे असा काहीतरी की कॉपी पेस्ट करून प्रश्न विचारला जातो तो कराई काल होता बेसिकली यांनी इथं कावेरीवरती काहीतरी की डॅम जो होता तो काहीतरी की बांधलेला होता आणि पोहार ही सिटी जी होती कावेरीपट्टणम ती देखील काहीतरी की त्याच्याद्वारेच तिकडं डेव्हलप केली गेली होती किंवा काहीतरी की बिल्ड केली होती ठीक आहे हे झालं चोलाच्या संदर्भात क्वालिटी पुढे नेक्स्ट इथे इम्पॉर्टंट किंगडम आहे ते म्हणजे काहीतरी घ्यायचं पांड्याज ओके पांड्याज इथं कॅपिटल जर बघितलं तर आपल्या इथं पाहायला मिळतं पांड्या हॅड कॅपिटल ॲट मदुराई ओके विच इज ऑल्सो सेंटर ऑफ द ट्रेड ॲज वेल ॲज द इंडस्ट्री ठीक आहे मदुराई जी होती काहीतरी कायचं कॅपिटल किंवा राजधानीचं ठिकाण आपल्याला काहीतरी की पांड्यांच्या संदर्भात तिथं पाहायला मिळतं जे इम्पॉर्टंट असणार काहीतरी की ट्रेड आणि काहीतरी की इंडस्ट्रीचा सेंटर होता
टेरिटरी जर आपण इथे डिस्कस केली पांड्यांची तर इथं काहीतरी की आपण बघू शकतो द सदर्न मोस्ट ओके सदर्न मोस्ट अँड साऊथ ईस्टर्न पोर्शन ऑफ द पेनिन्सुला. तो असं जर आपण इंडियाचा काहीतरी की मॅप डिस्कस केला तर सगळ्यात काहीतरी की शेवटचा आणि इकडं ईस्टर्न साईडचा असा साधारणतः काहीतरी की एरियाज होता तो पांड्यन टेरिटरीमध्ये काहीतरी आपल्याला पाहायला मिळतो. ओके, एम्बलम जर इथं आपण बघितला तर पाहायला मिळतो तो आपल्याला कार्प म्हणजेच काहीतरी की बेसिकली फिश. कार्प एक बेसिकली काहीतरी की माशांची काहीतरी की जात आहे. त्याच काहीतरी की बेसिकली जो फिश आहे कार्प असणारा जो फिश आहे ना तोच काहीतरी की बेसिकली त्यांचा स्टेट एम्बलम होता. बरं तिथं आपण चोलाचा बघितला टायगर होता तसं इथे पांड्यांचा बेसिकली काहीतरी तिकडे कार्प किंवा काहीतरी की फिश होता. ठीक आहे. पुढे पांड्या हॅड अ ट्रेड रिलेशन विथ द रोमन्स and they were first mentioned by the Megasthenes and they also find mentioned the Ramayana and the Mahabharata. ओके, तो यांचा बेसिकली काहीतरी की तिकडे रोमन जे होते यांच्याशी काहीतरी की ट्रेड कॉन्टॅक्ट जो होता तो काहीतरी की ऑलरेडी सेटअप झाला गेला होता किंवा काहीतरी की तिकडं ट्रेड जो होता तो काहीतरी तिकडे कंडक्ट केला जात होता इन बिटवीन द पांड्याज अँड द काहीतरी की आपण त्याला म्हणतो तिकडं रोमन्स. आणि याच्या संदर्भात त्याची इन्फॉर्मेशन आहे ती इथं मेगास्थेनेसने काहीतरी की दिलेली आहे. तो आय होप सगळ्यांनाच काहीतरी की माहिती असेल मेगास्थेनेसचा काहीतरी की जो इंडिका त्या नावाचा जो काहीतरी की तिकडं ग्रंथ होता जी बुक होती इंडिका त्याच्यामध्ये इन्फॉर्मेशन जे आहे ते काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते राईट. आणि सोबतच काहीतरी की बेसिकली रामायण आणि महाभारतामध्ये पण काहीतरी की बेसिकली पांड्यांच्या काहीतरी तिकडे ट्रेड रिलेशनशिप संदर्भात काहीतरी की मेन्शन केलेलं आहे. सदर्नला तर असणारे बेसिकली काहीतरी की तिकडे आपण म्हणू टिप ऑफ काहीतरी की पेनिन्सुलामध्ये प्रेझेंट होते आणि त्याच्यामुळे जो ट्रेड कॉन्टॅक्ट होता तो काहीतरी की ऑलरेडीच काहीतरी की एस्टॅब्लिश झाला गेला होता मगधन किंवा काहीतरी की आपण म्हणू त्याच्याही अगोदर. त्याच्यामुळे ट्रेडिंग कॉन्टॅक्ट होता तो काहीतरी की पुढे डेव्हलप झाला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. ओके, देन Nedu Jillian, known as the or known his kingdom of wealth as well as the prosperity, which was the most noteworthy Pandya ruler. तो नोदन जिलाई नावाची काहीतरी की बेसिकली जी व्यक्ती होती किंवा काहीतरी की जो किंग होता याच्या पिरियडमध्ये काहीतरी की आपण त्याला म्हणू पांड्यन काहीतरी की जी प्रॉस्परिटी होती ती पण काहीतरी एकदम पीक लेवलला काहीतरी की आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामुळे काहीतरी असं आपण त्याला म्हणू थोडासा काहीतरी की नोटवरती असणारा असा रुलर होता. ठीक आहे, पुढे आहे चेराज. ओके, चेराज थर्ड वन इम्पॉर्टंट असणारं काहीतरी की किंगडम साऊथ मधलं राईट चेराज. इथे चेराच्या संदर्भात किंवा काहीतरी त्यांचं जर कॅपिटल बघितलं तर आपल्या इथं वांजी किंवा काहीतरी की आजचं मलबार जो काहीतरी की आपल्याला एरिया तो काहीतरी की पाहायला मिळतो. टेरिटरी वेस्ट आणि काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणू तिकडं नॉर्थ ऑफ पांड्या. आपण इथं बघितलं होतं अशा प्रकारे या साईडला काहीतरी की पांड्यन होते या साईडला आपल्याला काहीतरी की इकडं या साईडला असे येतं चेराज जे ते काहीतरी की पाहायला मिळतात नॉर्थ ऑफ द काहीतरी की बेसिकली पांड्याच. ठीक आहे, एम्बलम जर आपण इथं बघितला चेराजच्या संदर्भात तर तो इथं आपल्याला पाहायला मिळतो बो अँड ॲरो. ओके, धनुष्य आणि काहीतरी की बेसिकली बांध होता हा जो काहीतरी की बेसिकली ते एम्बलम होता तो इथं चेहऱ्याच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतो राईट. देन सिंगुत्तुवान. ओके, सिंगुत्तुवान रेड चेहरा म्हणून देखील काहीतरी की ओळखला जातं विच वॉज अ मोस्ट इम्पॉर्टंट रुलर. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न जो आहे तो ऑलरेडी विचारला गेलेला आहे की रेड चेहरा म्हणून काहीतरी की कोणाला ओळखलं जातं. इट वॉज द सिंगुत्तवान. चेहऱ्यांच्या याच्यामधला काहीतरी की एक इम्पॉर्टंट असणारा काहीतरी की रुलर होता राईट. अँड ही एस्टॅब्लिश द कनग्गी और द पटानी कल्क अँड कनग्गी बिकम द ऑब्जेक्ट ऑफ वर्शिप. सो वरतीच काहीतरी की आपण मग डिस्कस केलं होतं शिलापतिक्रम. ओके, इथंच काहीतरी की बेसिकली कनगीच्या संदर्भात कल्ट जो आहे तो काहीतरी की डेव्हलप झाला गेला होता आणि त्याला सेटअप करण्याचं किंवा काहीतरी की त्याला आपण म्हणू इम्पॉर्टन्स देण्याचं जे काम होतं ते बेसिकली काहीतरी इकडं सिंगुत्तवान किंवा काहीतरी की रेड चेहरातवाले काहीतरी की केलं गेलेलं होतं. ठीक आहे, देन ही वॉज द फर्स्ट किंग फ्रॉम साऊथ इंडिया टू सेंड अन अँबॅसेडर टू चायना. साऊथ इंडियामधली काहीतरी की किंवा त्या पिरियडमधली पहिलीच अशी काहीतरी की व्यक्ती होती ज्यांच्याद्वारे काय केलं गेलं होतं किंवा जिच्याद्वारे काय केलं होतं चायनाला अँबॅसेडर किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू राजदूत जो होता तो काहीतरी की पाठवण्याचं काम केलेलं होतं राईट. देन ही ऑल्सो एन्जॉयड रिप्युटेशन बिंग हायली इथिकल अँड द वर्च्युअस. अगेन तेच जे आपण काहीतरी की वरती टेक्स्ट बघितल्या त्याच्या संदर्भात किंवा त्याच्यामध्ये सिंगुत्वांच्या संदर्भात काहीतरी काय इथिकल इन्फॉर्मेशन ज्यांना ती काहीतरी की देण्यात आलेली आहे. देन Gajabahu was his a contemporary Sri Lankan king.
ओके, गजभाऊ जो होता तो इथं काहीतरी की संगुतुहांच्या सोबतच काहीतरी तिकडे श्रीलंकेचा एक इम्पॉर्टंट असा किंग जो आहे याच्या संदर्भात देखील काहीतरी तिकडे मेन्शन केलेलं आहे. देन कारूर, कारूर अँड मंजुश्री पट्टणम वेअर इम्पॉर्टंट सेंटर ऑफ द इंटरनॅशनल ट्रेड. याच पिरियडमध्ये काहीतरी की जसं पुहार होतं त्याच्यासोबतच काहीतरी की कारूर आणि मंजुश्री पट्टणम हे आपल्याला इम्पॉर्टंट काहीतरी की ट्रेडिंग सेंटर इथं पाहायला मिळतात. तो जसं पुहार आणि त्याच्यासोबतच काहीतरी की अरकमेदवरती क्वेश्चन विचारला गेला होता तसंच इथे देखील काहीतरी की आपल्याला एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. कारूर आणि काहीतरी की इकडं मंजुश्री पट्टणम हे इम्पॉर्टंट काहीतरी की ट्रेडिंग सेंटर कोणाच्या काहीतरी की अंतर्गत होते अशा स्वरूपाचा किंवा त्या पद्धतीचा प्रश्न जो आहे तो काहीतरी की आपल्याला विचारला जाऊ शकतो. ओके, पुढे रोमन्स सेटल्ड ॲट द मंजुश्री पट्टणम. ओके, रोमन सेटल ॲट द मंजुश्री पट्टणम. आता इथं जो ट्रेड काहीतरी ऑलरेडी डेव्हलप झाला गेला होता याच्यातून ट्रेडिंग कॉन्टॅक्ट काय ते फर्दर काहीतरी डेव्हलप होणार आहेत आणि हळूहळू बरेचसेच काहीतरी की आपण त्याला म्हणून फॉरेनर्स आहेत ना ते काहीतरी की इंडियामध्ये सेटल होणार आहेत. मग आता इस्लामिकच्या काहीतरी किंवा इस्लाम याच्या संदर्भात काहीतरी की ट्रेडर्स किंवा अरेबिक काहीतरी की ट्रेडर्स त्यांच्या संदर्भात जर डिस्कस करायचं झालं तर आपण काहीतरी की बघू शकतो. सर्वात काहीतरी की इनिशियल असणारे जे मॉस्क आहे ना ते आपल्याला साऊथमध्येच काहीतरी पाहायला मिळते आणि या पिरियडमध्येच काहीतरी की बेसिकली जे इस्लामिक ट्रेडर्स असतील किंवा अरेबिक काहीतरी ट्रेडर्स असतील ना ते साऊथमध्ये काहीतरी सेटल झाले गेले होते. राईट, तसेच इथं काहीतरी की रोमनच्या संदर्भात पण आपण इथे बघू शकतो. अ टेम्पल ऑफ रोमन एम्पिरर अगस्टस वॉज कन्स्ट्रक्टेड हिअर. अगेन तेच आहे इंडियाचा एक सेक्युलर जो नेचर असेल ना, आता सेक्युलर तर आता ॲडव्हान्स टर्म आहे पण त्या पिरियडमध्ये काहीतरी आपण बघू शकतो तशा पद्धतीचे कॅरेक्टरिस्टिक जे होतं ना ते डेव्हलप झाले गेलं. अगेन तेच ट्रेड असेल किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू मनी इज मोर इम्पॉर्टंट दॅन द रिलिजन. ओके, यांचे बेसिकली काहीतरी की तिकडं अगस्टसचं काहीतरी की टेम्पल असेल ना ते तिथं बांधण्यास इथले जे रूलर्स होते त्यांनी काहीतरी तिकडे त्यांना परमिशन दिलेली होती आणि तसंच मॉस्क किंवा मस्जिद जी असेल ती पण बांधण्यासाठी काहीतरी की तिकडं परमिशन दिलेली होती. राईट. ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, ॲडमिनिस्ट्रेशन तर इथे पॉलिटीच्या संदर्भात काहीतरी की आपण डिस्कस केलं. तिन्ही काहीतरी की बेसिकली जे रूलर्स होते त्यांच्या संदर्भात चोला चेराज आणि काहीतरी की पांड्याज. नेक्स्ट पॉईंट आहे किंवा काहीतरी की नेक्स्ट ॲस्पेक्ट आहे ते म्हणजे काहीतरी की ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दी चोला चेराज अँड पांड्याज. आता मगाशीच काहीतरी की मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यावरती क्वेश्चन जे ते काहीतरी तिकडं थोडेसे प्रोबेबल काहीतरी की बनतात. ओके, कुठली तिथे एक्झाम्पल घ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आणि आपल्या काहीतरी काय एंट्रन्स एक्झाम असेल स्टेट किंवा ॲडमिनिस्ट्रेशन आहे ना त्याच्यावरती काहीतरी की हमखास प्रश्न आहे तो विचारला जातो. आणि मोस्ट रिपीटेड आणि बऱ्याचदा काहीतरी की विचारला गेलेला क्वेश्चन आहे तो म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशनच्या काहीतरी की सेटअपचा किंवा काहीतरी की स्टेटचे जे ऑर्गन्स आहेत त्याच्या संदर्भात. ओके, तो इथं काहीतरी की आपण बघू शकतो एंटायर किंगडम वॉज डिवायडेड इंटू मंडलम. ओके, मंडलम, देन नाडू, प्रोविन्स, पूर, town, Sirur, small villages, and Purur as a big villages. Okay, Purur as a big villages. सो एंटर काहीतरी की बेसिकली जे किंगडम होतं ते तिथं काहीतरी की तिकडं मंडलममध्ये तिथं डिवाइड केलं होतं. ओके, मंडलम आणि त्याच्यासोबतच काहीतरी काय नाडू, नाडू देखील काहीतरी तिकडं त्याला म्हटलं गेलेलं होतं. ठीक आहे, तो आपण इथं काहीतरी की म्हणू शकतो प्रॉविन्स किंवा काहीतरी की आजचे जे स्टेट्स आहेत त्याला तिथं मंडलम किंवा काहीतरी की नाडू म्हटलं जात होतं. राईट. देन फर्दर नाडू किंवा काहीतरी की मंडलम जे होते तिथं काहीतरी तिकडं ऊर म्हणजे काहीतरी की तिकडे डिवाइड केलं होतं. तर ऊर म्हणजे काहीतरी की तिकडं टाउन किंवा सिटीज किंवा काहीतरी की आपण तिकडं आजच्या लँग्वेजमध्ये म्हणू शकतो डिस्ट्रिक्ट. डिस्ट्रिक्ट लेवलचे जे टाउन होते ते काहीतरी की बेसिकली ऊर इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि आजचे बघा ज्या सिटीज आहेत साऊथच्या बेंगलुरू असेल मेंगलूर असेल हा जो यू आर किंवा ऊर जो शब्द ना तो काहीतरी की इथूनच डिराईव्ह झालेला आहे. फर्दर दिस ऊर डिवायडेड इंटू टू शिरूर. ओके, शिरूर. फर्दर हे जे काहीतरी सिटीज ज्या होत्या त्या शिरूर आणि पुढे काहीतरी घ्यायचं पेरूर म्हणजे काहीतरी की डिवायडेड होत्या. एकतर काहीतरी की बिग सिटी आणि एक काहीतरी घ्यायचं स्मॉल सिटी म्हणून. राईट. देन हे तर झालं काहीतरी की बेसिकली तिकडं ॲडमिनिस्ट्रेशन किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून स्टेटच्या काहीतरी की ऑर्गनच्या संदर्भात प्रॉव्हिन्स त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि काहीतरी की सिटी किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणून विलेजच्या संदर्भात. किंग वॉज कॉल्ड ॲज द मनान as well as the Vandan, Puravan or the इरावान. याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. ओके, असेच बेसिकली काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली होती आणि सांगितलं होतं की एक्झॅक्टली ह्या ज्या टर्म्स आहेत एक्झॅक्टली काय आहेत. सो किंगलाच काहीतरी घेतं बेसिकली ॲज अ मनान
वंदान, कोरवान आणि काहीतरी इरवान म्हणून काहीतरी ओळखलं जात होतं. अँड ही वॉज द सेंटर ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन. ओके, ही वॉज द सेंटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तो सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन काहीतरी आपण म्हणू शकतो, इथं काहीतरी प्रेझेन्स होता चोला, चेराज आणि काहीतरी पांड्यांच्या ह्या स्टेटमध्ये किंवा किंगडममध्ये. सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे काहीतरी किंग, किंग इज द चीफ काय म्हणू आपण त्याला, बेसिकली काहीतरी की तो केंद्रबिंदू होता सगळ्या काहीतरी पूर्ण प्रशासनाचा. तो आर्मी असेल, त्याच्यानंतर काहीतरी तिकडं हे असेल, काय म्हणू आपण त्याला, टॅक्सेशन असेल किंवा काहीतरी की इतर अजून ॲडमिनिस्ट्रेशनच्या काहीतरी जे युनिट्स असतील ना, या सगळ्यांचं हेड कोण होतं तर काहीतरी त्याचं किंगच असायचा. ठीक आहे. हावेवर ही वॉज ऑल्सो असिस्टेड बाय द अमिचार मिनिस्टर्स. ओके, सोबतच अंतनार, प्रिस्ट, दुतार, एनवोज, सेनापतीज किंवा काहीतरी की सेनापती आर्स, मिलिटरी कमांडर अँड ओरार. ओके, ओरार स्पायसस वेअर 5 इम्पॉर्टंट ऑफिसर्स दॅट असिस्टेड द किंग. सेंट्रलाइज ॲडमिनिस्ट्रेशन जरी तिथं असेल ना, तरी काहीतरी की त्याला तिथं मदत करण्यासाठी काही इम्पॉर्टंट असे काहीतरी की 5 काय म्हणू आपण त्याला ऑफिसेस किंवा काहीतरी की तिकडे थोडेसे असिस्टंट काहीतरी तिकडे डिपार्टमेंट जे होतं ना, ते प्रेझेन्स होते. ठीक आहे. देन रेव्हेन्यू ॲडमिनिस्ट्रेशन थोडं काहीतरी इकडे इम्पॉर्टंट बनतं. ओके, याच्यामध्ये कराई विच इज कॉल्ड ॲज द लँड टॅक्स. तो मगाशीच काहीतरी की मी तुम्हाला सांगितलेलं होतं. टॅक्सेशनच्या संदर्भात जे इन्फॉर्मेशन आहे ते आपल्याला अरिकमेदू नावाचं काहीतरी जे इन्स्क्रिप्शन आहे ना, तिथं आपल्याला पाहायला मिळतं. लँड टॅक्स होता, त्याला काहीतरी काय कराई म्हटलं जात होतं. जमिनीवरती काहीतरी की बेसिकली लावला जाणारा हा टॅक्स होता. उलुगो विच इज अ कस्टम ड्युटी. ओके, उलुगो जी होती ती काहीतरी काय कस्टम ड्युटी होती, म्हणजे फॉरेन काहीतरी जो ट्रेड असायचा त्याच्यावरती काहीतरी की लावली गेलेली एक प्रकारची ड्युटी होती. देन हिराऊ विच इज अ फोर्स, गिफ्ट और एक्स्ट्रा डिमांड. याच्यावरती प्रश्न आहे तो आपल्याला ऑलरेडी विचारलेला आहे. बेसिकली काहीतरी की उराव जे होतं ते काय होतं, तो फोर्स किंवा काहीतरी काहीतरी एक्स्ट्रा डिमांड केली गेलेली काहीतरी तिकडं आपण त्याला म्हणू एक प्रकारची काहीतरी तिकडं ही होती, काय म्हणू टॅक्सच काहीतरी तो प्रकार होता. ठीक आहे. त्याच्यानंतर इराई. ओके, इराई विच इज अ ट्रिब्यूट पेड बाय द फ्युडेटरीज. ओके, विच इज अ ट्रिब्यूट पेड बाय द फ्युडेटरीज. जे फ्युडल लॉर्ड्स असतील म्हणजे काहीतरी की बेसिकली मग मी तुम्हाला सांगितलं होतं नाडू किंवा काहीतरी की मग तिकडं ॲज अ मंडलम. आता इथं असणारे काहीतरी की बेसिकली जे प्रॉव्हिन्सचे जे हेड असायचे त्याला मंडलेश्वर किंवा काहीतरी की अमरनायक असं म्हटलं जायचं. पुढे जाऊन अमरनायका हे जे नाव आहे ना ते थोडंसं फेमस होणार आहे. ओके, आता हे कोण असायचे तर बेसिकली फ्युडल लॉर्ड्स असायचे. फ्युडल लॉर्ड्स म्हणजे कोण, की आपण त्याला म्हणून काहीतरी की सेमी कमांडर असायचे किंवा काहीतरी की स्मॉल इंडिपेंडन्स असणारे काहीतरी की लोकल पीपल्स असायचे किंवा काहीतरी की मेजर सॉरी त्यांचे काहीतरी की हेड असायचे. ओके, आणि टाइम टू टाइम काहीतरी की त्यांना तिकडं जॉईन करून घेतलं जायचं मिलिटरीमध्ये किंवा प्रॉव्हिन्स संदर्भातले काहीतरी की जे सगळे ॲडमिनिस्ट्रेशन असेल ते त्यांच्या हातामध्ये दिले जायचे. ओके, तो जे फ्युडल्स होते त्यांना काहीतरी की जो नाडू किंवा मंडलम अलॉटेड केला जायचा त्याच्या रिटर्नमध्ये काहीतरी की त्यांना ट्रिब्यूट जो असायचं किंगला काहीतरी की पेड करणं काहीतरी की तिकडं भाग असायचा, त्याला इराई असं काहीतरी की म्हटलं गेलेलं होतं. आणि त्याच्यानंतर वेरियार. ओके, वेरियार. वेरियार इज नोन ॲज द टॅक्स कलेक्टर. तो जसं आपण कालच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं भाग 2. ओके, जो वैदिक पिरियड मधला काहीतरी की इम्पॉर्टंटच असणारा काहीतरी की टॅक्स कलेक्टर होता, तसंच इथे आपल्याला काहीतरी की वेरियार नावाची काहीतरी की व्यक्ती पाहायला मिळते जो ॲज अ काहीतरी की टॅक्स कलेक्टर म्हणून काहीतरी की आपल्याला तिथं पाहायला मिळतो. ठीक आहे, हे झालं ॲडमिनिस्ट्रेशनच्या संदर्भात. पुढे बघूया इकॉनॉमीच्या संदर्भात. ओके, इकॉनॉमीच्या संदर्भात विच इज अ थर्ड आस्पेक्ट रिगार्डिंग टू द चेराज, चोलाज अँड पांड्याज. ठीक आहे. So region of the Sangam literature mention was prosperous and the agriculture as well as the industries and trade flourish here. Okay, flourish here. इथे सगळ्यांनीच काहीतरी की जे इन्फॉर्मेशन काहीतरी कडे दिलेली आहे ना, सगळ्याच ठिकाणी काहीतरी आपल्याला पाहायला मिळेल. तिन्ही जे काहीतरी की बेसिकली किंगडम्स असतील ना, ते ॲग्रिकल्चर असेल, इंडस्ट्री असेल आणि काहीतरी की ट्रेड म्हणजे काहीतरी की फ्लोरिश झाले गेले होते. हा व्यवहार थोडासा काहीतरी की NCERT मध्ये सांगितलेला डेटा जो आहे त्याच्यावरून आपल्याला पाहायला मिळतं ॲग्रिकल्चर वॉज व्हेरी वीक. ओके, ॲग्रिकल्चरचा जो पार्ट होता ना थोडासा इथे वीक होता, कारण का वॉटर काहीतरी की सॅक्रेसेट आहे. आणि आता रिसेंटलीचे काहीतरी की एका वर्षापूर्वीची जर न्यूज बघितली तर बेंगलोरला काहीतरी की पाण्याची पिण्याची काहीतरी तिकडं तोटा जो होता तो काहीतरी की झाला गेला होता, कारण का पाणी जे आहे ते काहीतरी तिकडं किंवा त्याचे जे रिसोर्सेस आहेत ना ते खूपच कमी होते. हा व्यवहार ट्रेडचा काहीतरी की तिकडं आपण म्हणून त्याला इम्पॅक्ट असेल
आणि काहीतरी की इंडस्ट्रीज असतील त्या डेव्हलप झाल्या गेल्या होत्या ना, याच्यामुळे प्रॉस्परिटी जी होती काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे. देन पीपल वेअर पॅस्चरलिस्ट, हंटर्स, फिशरमन्स, अँड ऑल्दो दे ऑल्सो प्रोड्यूस द राईस. ओके. डे टू डे लाईफमध्ये जर बघितलं तर काहीतरी की पाश्चर हंटर आणि काहीतरी की फिशरमन आणि सोबतच काहीतरी की बेसिकली राईस मेकर्स, तिथे आपल्याला ऑक्युपेशन जे ते काहीतरी की पाहायला मिळतात कॉमन पीपलचे. ठीक आहे. त्याच्यानंतर इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे काहीतरी की एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट इथं कोणता केला जायचा. एक्सपोर्टच्या संदर्भात जर आपण इथं बघितलं तर मस्लिन असेल एक टाईपचं काहीतरी की बेसिकली आपण त्याला कॉटन म्हणू शकतो. आणि म्हणूनच काहीतरी की मग असं बघितलं आपण इथे अरिक मेदू आणि त्यासोबतच काहीतरी की बेसिकली तिकडं हे फुहार ह्याच्या बेसिकली काहीतरी ज्या सिटीज होत्या ना त्या याच्यासाठीच काहीतरी तिकडे डेव्हलप झाल्या होत्या. उरियार फेमस फॉर द कॉटन ट्रेड. ठीक आहे. तो इथे एक्सपोर्ट म्हणजे काहीतरी की मस्लिन असेल, त्याच्यानंतर काहीतरी की ग्लास बीड्स असतील, काचेचे काहीतरी की बेसिकली आपण त्याला म्हणून जे मणी असतील त्या संदर्भातले. त्याच्यानंतर काहीतरी की पल्स असेल, सँडलवूड असेल, परफ्यूम, ब्लॅक पेपर. ओके. यालाच काहीतरी की युवन प्रिया असं म्हटलं गेलेलं आहे. अगेन अशोकाचे काहीतरी की जे इन्स्क्रिप्शन्स आहेत त्याच्यामध्ये पण काहीतरी त्याच्या संदर्भात इन्फॉर्मेशन जी आहे ती दिलेली आहे. टॉर्टाय शेल्स असतील, मेडिसिन्स असतील, ॲनिमल्स असतील आणि काहीतरी की बर्ड्स असतील, या इम्पॉर्टंट काहीतरी की ज्या कमोडिटीज होत्या त्या इथून एक्सपोर्ट केल्या जायच्या. मग ते रोमन्स असेल किंवा काहीतरी मग चायना असेल इकडे. इम्पोर्ट काय काय केलं जायचं, गोल्ड असेल, सिल्वर असेल, मुंगा असेल, वाईन, ऑलिव्ह ऑइल असेल, ड्राय फ्रुट्स असतील. ओके. रॉ ग्लास असेल, आयव्हरी असेल, कॉपर, टीन, मेडिसिन ॲज वेल ॲज द स्लेव्स. ओके. ॲज वेल ॲज द स्लेव्स. तो स्लेव्सचा काहीतरी की बेसिकली जो ट्रेड असेल ना तो या ट्रेडमध्ये काहीतरी देखील आपल्याला पाहायला मिळतो. राईट. त्याच्यानंतर gold and silver. Okay, gold and silver in huge quantity were brought into India and made the trade greatly favor of India. Okay, greatly favor of India. आता इथं आपण काहीतरी की बघितलं एक्सपोर्ट काहीतरी की जो केला जाणारा माल होता ना त्याच्यामध्ये कॉमन काहीतरी की आपल्याला तिथं कमोडिटीज पाहायला मिळतात. हा व्यवहार त्यांची जी काहीतरी की डिमांड असेल ना ती खूप मोठ्या प्रमाणात होते किंवा हाय लेवलचे होते. आणि इन रिटर्नमध्ये आपल्याला काय मिळतं तर ते म्हणजे काहीतरी की गोल्ड आणि सिल्वर. आणि इथेच किंवा काहीतरी की आपण म्हणून इथून पुढचा काहीतरी की अजून जो ट्रेड असणार आहे तील काहीतरी की गुप्त पिरियडपर्यंत. त्याच्यामुळे इंडियामध्ये सोनं आणि काहीतरी की जे सिल्वर असेल ना त्याची खूप मोठ्या प्रमाणात काहीतरी की आयात किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू बाहेरून काहीतरी की जी ही असेल येणं असेल ते काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात झालेलं होतं. ठीक आहे. इव्हन आता इथे एक क्वेश्चन जो आहे तो आपल्याला विचारला गेलेला आहे. प्लिनी एक काहीतरी की रोमन आपण त्याला म्हणू ऑथर होता किंवा काहीतरी की हिस्टोग्राफर्स होता. राईट. प्लिनी. So Pliny, the Roman author and the member of Senate, in his Naturalia, ओके किंवा काहीतरी की नॅचरलिस्ट हिस्ट्री, ही बेसिकली काहीतरी की बुक आहे आणि याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे की प्लिनीची जी बुक होती नॅचरलिया काहीतरी की हिस्ट्री. ओके. ही काहीतरी की बुक जी होती ती त्यांनीच काहीतरी की कंपोज केलेली आहे नॅचरलिया हिस्ट्री. आणि याच्यामध्ये काहीतरी की त्यांनी इन्फॉर्मेशन जे आहे ना इंडियाच्या काहीतरी की बेसिकली गोल्ड आणि सिल्वरच्या काहीतरी की ड्रेनच्या संदर्भात ती दिलेली आहे. तिथे सांगितलेलं आहे इट रिग्रेट दॅट ड्रेन ऑफ ह्यूज अमाऊंट ऑफ द गोल्ड अँड सिल्वर टू इंडिया. ओके. रिग्रेट ड्रेन आउट ऑफ ह्यूज अमाऊंट ऑफ द गोल्ड अँड सिल्वर टू इंडिया. तो प्लिनी तर काहीतरी की क्रिटिसाइज करतोय त्याच्या काहीतरी की बुकमध्ये की इंडिया मसाला आणि कपडा काहीतरी की देतोय आणि त्याच्या बदल्यात काय घेतोय बेसिकली गोल्ड अँड सिल्वर. आणि खूप मोठ्या अमाऊंट म्हणजे काहीतरी की गोल्ड अँड सिल्वर असेल ना ते इंडियामध्ये ड्रेन होते म्हणजे जात आहे असं त्यांनी काहीतरी तिकडे कुठेतरी क्रिटिसाइज केलं होतं किंवा काहीतरी की रिग्रेट केलं होतं. आणि याच्याच काहीतरी की बेसिकली ह्या रिग्रेटमुळे किंवा काहीतरी की क्रिटिसाइजमुळे हळूहळू इंडियासोबतचा जो ट्रेड आहे तो काहीतरी की तिकडे बॅन होणार आहे. राईट. इव्हन टॉलमी. ओके. इव्हन टॉलमी अगेन ही इज द इम्पॉर्टंट काहीतरी की आपण त्याला म्हणून हिस्टोग्राफर्स पाहायला मिळतो रोमन्समधला. टॉलमी इन हिज जॉग्राफिया. जसं इथं काहीतरी की प्लिनीचं आपल्याला नॅचरली हिस्ट्री पाहायला मिळतं तसंच टॉलमीचं इथे इम्पॉर्टंट आपल्याला बुक पाहायला मिळतं ते म्हणजे काहीतरी की जॉग्राफी अँड स्ट्रॉबो इन हिज जॉग्राफिका. ओके. जॉग्राफिका. त्याचं टॉलमीचं काहीतरी की जॉग्राफिया होतं आणि स्ट्रॅबोचं काहीतरी की जॉग्राफिका होतं. ओके. ऑल्सो डिस्क्राईब द ट्रेड इम्बॅलन्स ऑफ रोमन एम्पायर विथ द इंडिया. ओके. ऑल्सो डिस्क्राईब ट्रेड इम्बॅलन्स ऑफ द रोमन एम्पायर विथ इंडिया. इंडियासोबतचा काहीतरी जो ट्रेड असेल रोमनचा हा कसा होता बेसिकली काहीतरी तिकडे आपण त्याला म्हणू इम्बॅलन्स असा होता. इम्बॅलन्स म्हणजे काहीतरी की तिकडे आपण म्हणू
इंडियासाठी काहीतरी की हा इकडं बेनिफिशियल होता आणि तेच काहीतरी की रोमनसाठी काहीतरी की हा अनबेनिफिशियल होता. बरोबर. सोने आणि काहीतरी की तिकडं गोल्डच्या सिल्वरच्या बदल्यात इंडियन जे होते ते काहीतरी तिकडं मसाला आणि काहीतरी की कापड जे होते ते देत होते. सो प्लिनी असेल, टॉलेमी असेल आणि ते सोबतच काहीतरी इकडं स्ट्रॉबो असेल, या सगळ्यांनी काय केलं होतं ते क्रिटिसाइज केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, पुढे discovery of monsoon winds by the Hippolytus around the 45 and 47th century further promoted the trade between India and the West. ओके, आता इथंपर्यंतचे काहीतरी की काय म्हणू आपण त्याला ट्रेड जो होता तो काहीतरी की बेसिकली कधी ना कधी तरी तुम्ही त्या संदर्भात ऐकलं असेल. हा कोस्टल काहीतरी की ट्रेड असायचा. कोस्टल ट्रेड म्हणजे काय की ओपन ज्या शिप असायच्या, ओपन शिप म्हणजे काहीतरी की आपण त्याला म्हणू त्याचा जर इंडिया आपण इथं ड्रॉ केला मॅप. ओके, असा इंडियाचा जर मॅप थोडासा ड्रॉ केला. ओके, असा. सो इथून अशा प्रकारे काहीतरी काही ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी नाही त्या कंडक्ट केल्या जायच्या. आता हा सगळा इकडचा काहीतरी की आपण त्याला म्हणून इकडं अरेबियन सी इथं काहीतरी की पाहायला मिळतो. हा आजचा जो काहीतरी की ट्रेड आहे ना, जो काहीतरी की तिकडं मोठ्या काय म्हणू आपण त्याला सी मधून काहीतरी तिकडे कंडक्ट केला होता, याला ओपन ट्रेड म्हणतात. सो ओपन ट्रेड जो होता तो काहीतरी की तिकडे प्रेझेन्स नव्हता. राईट. तर मग कसा ट्रेड बेसिकली कंडक्ट केला जायचा, तर तो म्हणजे काहीतरी की तिकडे आपण त्याला म्हणून कोस्टल ट्रेड. म्हणजे छोटी छोटी काहीतरी की जे कोस्ट लाईनला काहीतरी की असणारे जे पोर्ट्स होते ना, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी काहीतरी की माल जो असेल तो एक्सपोर्ट केला जायचा किंवा इम्पोर्ट केला जायचा. किंवा मग काहीतरी की आपल्या इकडे माहित आहे दक्षिण पथ आणि उत्तर पथ जे काहीतरी की आता सिल्क रूट म्हणून काहीतरी की फेमस होत आहे, इथून देखील काहीतरी की तो कंडक्ट केला जायचा. ठीक आहे. हा व्यवहार पुढे हे पॅलेसचे द्वारे काहीतरी की आपल्याला माहित आहे मान्सून विंड्स किंवा त्यालाच काहीतरी की आपण आज ट्रेड विंड म्हणतो, यांचा काहीतरी की शोध ज्यावेळेला लागला होता त्यावेळेला हळूहळू काय होणार आहे पुढे हाच काहीतरी की कोस्टल ट्रेड आहे ना तो पुढे अजून डेव्हलप होणार आहे. आणि इंडियामध्ये काहीतरी की जे ड्रेन असेल कशाचं गोल्ड आणि सिल्वरचं ते अजून काहीतरी की खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे टिल गुप्ता पिरियड पर्यंत. तो गुप्ता पिरियड पर्यंत काहीतरी की आपण त्याला म्हणू खूप मोठ्या अमाऊंटमध्ये काहीतरी की गोल्ड आणि सिल्वर जे असेल ना ते इंडियामध्ये आयात झालं गेलं होतं. ओके. ठीक आहे. पुढे सोसायटीच्या संदर्भात जर आपण इथे डिस्कस केलं तर काहीतरी याच्या संदर्भात थोडंसं आपण इकडे बघूया. इथंपर्यंत काहीतरी आपण बघितलं इकॉनॉमीच्या संदर्भात. थर्ड ऍस्पेक्ट होता दिस इज द फोर्थ ऍस्पेक्ट ऑफ द चोरा चेलाज आणि पांड्यास, ते म्हणजे काहीतरी काय सोसायटी. ओके. सोशल क्लासेस फर्स्ट ऑफ ऑल. ओके, सोशल क्लासेस. आरासार बेसिकली काहीतरी रुलिंग क्लास होते. देन कडियासार विच इज अ लोअर क्लास पीपल. ठीक आहे. त्याच्यानंतर अंतनासार प्रेस्ट वेंगियार इन्व्हॉल्व विथ द ट्रेड अँड द कॉमर्स. ओके, इन्व्हॉल्व विथ द ट्रेड अँड कॉमर्स. त्यासोबतच काहीतरी की वेल्लेलार विच इज नोन ॲज द ॲग्रिकल्चरलिस्ट. याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. बेसिकली काहीतरी इकडं वेंगियार. सो वेंगियार द असोसिएटेड विथ द किंवा इन्व्हॉल्व विथ द ट्रेड अँड कॉमर्स. ट्रेड आणि कॉमर्सच्या ज्या काहीतरी की ऍक्टिव्हिटी ज्या होत्या ना त्याच्यामध्ये काहीतरी की इन्व्हॉल्व असणारा हा इम्पॉर्टंट असा क्लास होता. आणि काहीतरी की वेल्लेलार याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. जे आर द ॲग्रिकल्चरलिस्ट म्हणजे ॲग्रिकल्चर जे ऍक्टिव्हिटीज असायच्या तर ह्या बेसिकली काहीतरी की ग्रुपद्वारे किंवा क्लासद्वारे काहीतरी तिकडे कंडक्ट केला जायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर इन द मुरुत्तम region the Vellelas or the rich peasants were dominant. आता मगाशीच किंवा काहीतरी की सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं होतं डिफरंट डिफरंट काहीतरी की आपण त्याला म्हणू एरिया जे आहेत ना त्याच्या संदर्भात काहीतरी की इन्फॉर्मेशन जे आहे ना ती इथे दिलेली आहे. एरिया म्हणजे कोणती तर काहीतरी की तिकडं आपण त्याला म्हणू फॉरेस्ट एरिया असेल, माउंटन एरिया असेल किंवा प्लेन एरिया असेल, त्याच्यातलाच काहीतरी की बेसिकली इकडं मरुत्तम. ओके, मरुत्तम म्हणजे काहीतरी की सापड असणारा असा भाग होता. या ठिकाणी काहीतरी की तिकडं वेलेलाच जे होते इथं जे सांगितलेलं हे काहीतरी काय रिच असे असणारे काहीतरी की पिझंट होते किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू डॉमिनंट असा असणारा काहीतरी काय तिथे क्लास होता. ठीक आहे. कारण का सपाट भागामध्ये आपल्याला माहिती आहे ॲग्रिकल्चर किंवा काहीतरी की त्या संदर्भाच्या ऍक्टिव्हिटीज असतात त्या थोड्याशा काहीतरी की तिकडे जास्त प्रमाणात काहीतरी की कंडक्ट केल्या जातात. ठीक आहे. देन करेज क्रिएटिव्हिटी अँड स्पिरिच्युअलिटी ऑफ वुमन वॉज रिस्पेक्टेड इन संगम सोसायटी. याच्यावरती पण प्रश्न जो आहे तो विचारला गेलेला आहे. ओके. वुमनचं काहीतरी की जे पार्टिसिपेशन असेल सगळ्याच काहीतरी तिकडे आपण म्हणू स्पेअरमध्ये लाईफच्या सगळ्याच काहीतरी की स्पेअरमध्ये ते आपल्याला मोठ्या अमाऊंटमध्ये काहीतरी की पाहायला मिळतं संगम लिटरेचरमध्ये. ओके.
इथे अवियार, त्याच्यानंतर काहीतरी की नच्चलियार, आणि सोबतच काहीतरी तिकडं काका पद्दिनियार. वी आर द वुमन पोएट्स हू एनरिच द तमिळ लिटरेचर. ओके, हू एनरिच द तमिळ लिटरेचर. तर ह्या बेसिकली काहीतरी की आपल्याला तमिळ वुमन पोएट्स काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतात. राईट. देन लो मॅरेज. लो मॅरेज वॉज ॲक्सेप्टेड. ओके, ॲक्सेप्टेड इन अ संगम सोसायटी. तर इथंपर्यंत अगेन एक थोडासा डिबेटेबल टॉपिक आहे. तो म्हणजे काहीतरी की क्लास हे जे असेल चातुर्वर्ण सिस्टम असेल आणि काहीतरी त्याकडे इम्पॅक्ट ऑफ काहीतरी की त्याला आपण म्हणू लिटर वेदिक पिरियड. हा कालांतराने काहीतरी की आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्या अगोदर काहीतरी की आपण त्याला म्हणू सगळ्यात काहीतरी की काय म्हणू आपण त्याला थोड्याशा इग्लॅटेरियन काहीतरी की जे कॅरेक्टरिस्टिक असतात, एक समान काय म्हणू आपण त्याला समाजाचे जे काहीतरी की जे कॅरेक्टरिस्टिक असतात ना, ते आपल्या इथे काहीतरी की पाहायला मिळतात. मग ते वुमनचे राईट्स असतील किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू अदर लोकांचे काहीतरी की जे राईट्स असतील ना, ते इक्वली काहीतरी की सगळ्यांना तिथे डिस्ट्रीब्यूट केले होते. लेटर पिरियडमध्ये मात्र काहीतरी की आपल्याला पाहायला मिळतं वेदिक जी काहीतरी की सोसायटी असेल किंवा लेटर वेदिक सोसायटीमध्ये जो चातुर्वर्ण सिस्टम काहीतरी की जी डेव्हलप झाली होती आणि वुमनची काय त्याच्याकडे जे डिग्रेडेशन असेल त्याचा जो इम्पॅक्ट आहे तो आपल्याला साऊथ इंडियावरती पाहायला मिळतो. ओके, इथंपर्यंत काहीतरी की अशा पद्धतीच्या गोष्टी कोणत्या नव्हत्या. इग्लॅटेरियन सोसायटीचे सगळे कॅरेक्टरिस्टिक आपल्या इथं पाहायला मिळतात. ठीक आहे. द विडो वेअर ट्रीटेड बॅडली अँड सती वॉज अ प्रेव्हलंट. ओके, सती वॉज प्रेव्हलंट. आता अगेन डिबेटेबल आहे आणि काहीतरी की एक्झॅक्टली साऊथ इंडियामध्ये पेनिट्रेशन कसं झालं होतं सतीचं त्याच्यावरती पण डिबेट आहे. सम सोशल पुरुत्तवार, पेन्नार, इयनार, कदंबार, मारवार आणि काहीतरी की फुलियार अँड अदर प्रिमेटिव्ह तोडाज, युरुलाज, नागाज अँड वेंडार ट्रायबल ग्रुप्स ऑल्सो लिव्ड इन द संगम एज. ओके, ऑल्सो लिव्ड इन संगम एज. आता इथे इम्पॉर्टंट असणारे क्लास बघितले आपण, त्याच्यासोबतच काहीतरी की इथे हे पण काहीतरी की आपल्याला क्लास आहेत ना ते पाहायला मिळतात. इरुलाज काहीतरी की आणि तोडाज असतील हे आज देखील आपल्याला काहीतरी की डॉमिनेट अशी सोसायटी आपल्याला साऊथ इंडियामध्ये काहीतरी की पाहायला मिळते. ओके, हे झालं सोसायटीच्या काहीतरी की संदर्भात. राईट. पुढे येत आपल्याला इन्फॉर्मेशन पाहायला मिळते ते म्हणजे काहीतरी की रिलीजनच्या संदर्भात. ओके, विच इज द फिफ्थ आस्पेक्ट ऑफ द चोला चेराज आणि काहीतरी की पांड्यास. तो इथं मुरुगन. ओके, मुरुगन वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट डीटी ऑफ द संगम एज. And Nadukal, okay, Nadukal, hero stone was also commonly worshipped, remembering the bravery of soldiers. Okay, remembering the bravery of soldiers. So इथं डीटीच्या संदर्भात जर बघितलं तर मुर्गन हा इम्पॉर्टंट काहीतरी की डीटी आपल्या इथं पाहायला मिळतो आणि काहीतरी त्याचा मोस्ट इम्पॉर्टंट असणार काहीतरी आपण त्याला म्हणून तिकडं देवता होता. मात्र याच्या व्यतिरिक्त आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने जिथे क्वेश्चन जो आहे तो विचारला गेलेला आहे. नाडुकाल. नाडुकाल हे बेसिकली काय होतं. आता इथे साऊथ इंडियामध्ये बेसिकली काहीतरी की चोरा चेलाज आणि पांड्यामध्ये एक प्रॅक्टिस जी होती ती कंडक्ट केली जायची. ती काय असायचे, जे हे जे असायचे किंग असायचे किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू जे सोल्जर्स असायचे जे वॉर किंवा काहीतरी की त्या सदृश्य ॲक्टिव्हिटीमध्ये काहीतरी तिकडे डेड झालेले असायचे, यांची बेसिकली काहीतरी की स्टोन वर्शिप किंवा काहीतरी की आपण त्याला म्हणू पूजा जी असायची ना ती केली जायची आणि त्याच्यासाठी एक दगड जो असेल तो काहीतरी की बेसिकली पूजला जायचा. त्यालाच हिरो स्टोन असं म्हटलं जायचं. आता कधीतरी तुम्ही बघितलं असेल आजचा आपण जे म्हसोबा किंवा काय म्हणतो आपण त्याला विरोबा त्या टाईपचे जर देव बघितले ना तर त्यांचा एक दगडच आपल्याला पाहायला मिळतो. तो जो इम्पॅक्ट आहे तो काहीतरी की साऊथवरून आपल्याला थोडासा महाराष्ट्राच्या काहीतरी की कर्नाटकची जी बाउंड्री आहे तिथं आपल्याला पाहायला मिळतो. ओके, सो तो बेसिकली काय होतं ॲज अ स्टोन वर्शिप किंवा काहीतरी की त्याला आपण म्हणतो हिरो स्टोन, जी कॉमनली आणि काहीतरी की थोडंसं काय म्हणू आपण मोस्ट असे काहीतरी की फेमस असे असणारी होते. ठीक आहे. पुढे करंजी, हिली मुलाई, पॅश्चरल, Muradam, agriculture, Nadial, coastal, and the Palai desert are the five types of the lands mentioned in the Tolakapiyam. And each type of the land was associated with the distinct activity and the related deity. Okay, distinct activity as well as the related deity. आता इथं मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं एरिया. ओके, एरिया जे होते ना डिफरंट डिफरंट टाईपचे किंवा काय त्याला आपण म्हणून काहीतरी की जे टेरेन होते ते तर डिस्कस केलेले होते किंवा मेन्शन केलेले आहेत. सो हिली ट्रॅक्स होते त्याला काहीतरी काय करंजी म्हटलं गेलं होतं. पॅस्चरल लँड असेल त्याला मुलाई, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर असेल त्याला मुराट, नाडियाल असेल त्याला कोस्टल एरिया म्हटलं गेलं होतं आणि पलाई म्हणजे काहीतरी की डेझर्ट. ओके, आणि या प्रत्येक ठिकाणी काहीतरी की आपल्याला डिफरंट डिफरंट टाईपचे काहीतरी की डीटी किंवा डिस्टिंक्ट ॲक्टिव्हिटी जे आहेत त्या पाहायला मिळतात. ठीक आहे. जसे इथं करंजीमध्ये हंटिंग इथे काहीतरी की मुर्गन होता, म्हणजे मुर्गन जो होता तो काहीतरी की त्याची पूजा जी असायची ती केली जायची.
मुलाई मुलाई म्हणजे काहीतरी की पॅस्चरल. इथं आपल्याला विष्णू, त्याला मायो देखील म्हटलं आता. बेसिकली काहीतरी की कॅटल रेअरिंग कम्युनिटी असायची. ठीक आहे. त्याच्यानंतर मुरादम, ॲग्रिकल्चर ॲक्टिव्हिटी होती आणि इथं इंद्राला काहीतरी की पूजलं जायचं. नाडियाल म्हणजे काहीतरी की बेसिकली तिकडं कोस्टल एरिया होता, ज्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे इम्पॉर्टंट म्हणजे काहीतरी की वरुण. ओके. फिशिंग किंवा काहीतरी की सॉल्ट मॅन्युफॅक्चरिंग इथं कम्युनिटी होती, की विष्णूची काय सॉरी वरुणची काहीतरी इकडं पूजा कंडक्ट करत होते. आणि पलाई पलाई म्हणजे काहीतरी की डेझर्ट एरिया, ते बेसिकली काहीतरी की रॉबर्स इथं आपल्याला पाहायला मिळतात. आणि कोरवाईचे काहीतरी इकडं पूजा जी होती तिथं कंडक्ट केले जायचे. ठीक आहे. However, however, we can also see here Jainism and Buddhism flourished and expanded during this period. Okay, expanded during this period. या पिरियडमध्ये काहीतरी की बेसिकली या ज्या काहीतरी की ॲक्टिव्हिटीज होत्या जैनिझमच्या आणि बुद्धिझमच्या, त्या देखील काहीतरी की आपल्या इथं फ्लोरिश झालेल्या पाहायला मिळतात किंवा इन्क्रीज झालेल्या काहीतरी की पाहायला मिळतात. ओके. राईट. तो इथला जो नेक्स्ट चॅप्टर आहे तो आपल्याला काहीतरी की मोरनी तिथं पाहायला मिळतो. इथंपर्यंत काहीतरी की आपण बघितलं सगळं काहीतरी की संगम लिटरेचर असेल त्याच्या संदर्भात. आणि हे जे तीन इम्पॉर्टंट काहीतरी की जे असणारे आपल्याला स्टेट्स पाहायला मिळतात साऊथ इंडियामध्ये, चोराज, चिलाज आणि काहीतरी की पांड्याज, यांच्या संदर्भातली काहीतरी की इन्फॉर्मेशन. ठीक आहे. आय होप इथंपर्यंत काहीतरी की डिस्कस केलेलं तुम्हाला समजलेलं असेल. सो कीप इन दॅट माइंड थोडासा काहीतरी की तो सोसायटी याचा डेटा जो असेल स्टेटच्या काहीतरी की बेसिकली ऑर्गनच्या संदर्भात, इकॉनॉमीच्या संदर्भातला आणि काहीतरी की इम्पॉर्टंट असणारे प्लेस, आणि हे जे टेक्स्ट आपण सुरुवातीलाच काहीतरी की डिस्कस केले होते ते थोडेसे काहीतरी की परफेक्टली करून ठेवा. याच्यावरती डेफिनेटली प्रश्न जे आहेत ते विचारले गेलेले आहेत. आणि अगेन प्रोबॅबिलिटी काहीतरी तिकडं स्टील आहे. राईट. नेक्स्ट आहे ते म्हणजे काहीतरी की हिस्ट्री ऑफ मोरेनेज, याच्या संदर्भातली जी इन्फॉर्मेशन आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये तिकडे काहीतरी की कंडक्ट करू. आतासाठी आपण इकडे थांबूया. उद्या आपण नेक्स्ट टाइमला किंवा काहीतरी की नेक्स्ट पिरियडमध्ये भेटून देतं रिमेनिंग जे काहीतरी की डेटा आहे तो पुढे कंप्लीट करू. ठीक आहे. थँक्यू. थँक्स अ लॉट.